श्रीपादांचे कर्मविध्वंसक विधान. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊया. श्रीपाद प्रभू एकदा शंकर भट्टास म्हणाले, शंकर भट्टा, आपण अनुष्ठान करतो ती विद्या अग्निविद्या आहे. अशी उपासना हे क्षत्रिय लक्षण आहे. तुझी अशी उपासना म्हणजे मोठी चूल पेटवून स्वयंपाक करणेच ना? त्यावर मी श्रीपादांना म्हटले, महागुरूंचा जय जयकार असो. माझ्यानंतर ही चूल अशीच पेटत राहिली पाहिजे. त्यावर ते म्हणाले, तुझ्या चुलीतल्या अग्नीमध्ये स्वतःची शक्ती नाही. माझी योगशक्ती मिळाल्यामुळे त्या चुलीवर तू शिजवलेले अन्न प्रसाद रूपात तयार होऊन भक्तांचे दुःख चैतन्य दूर होते. ही मोठी चूल फक्त 9 वर्षेच पेटणार, म्हणजे माझ्या 30व्या वर्षी मी माझे शरीर गुप्त ठेवणार आहे. त्यानंतर 3 वर्ष माझ्या तेजोमय रूपाने श्रद्धाळूंना दर्शन देईल. तेव्हा माझे वय 33 वर्षाचे होईल. योग्यांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडणार. हे 33वे वर्ष पाठीतल्या मेरुदंडाची मनके, 33 रुद्रगणांची संख्या, 33 कोटी. त्यानंतर पण आपला अग्नियज्ञ चालेल. स्थूल रूपाने आलेल्या कर्मांना दग्ध करण्याचे प्रतीक म्हणजेच हा अग्नी होय. भक्तांचे कर्म स्थूल रूपात मागच्या आधी स्थूल रूपाला चिटकून राहतात. 33 वर्षानंतरही मला अशा प्रकारची पूजा करणे आवश्यक नाही. मला शरण आलेल्यांचे पापकर्म सूक्ष्म शरीरात राहून योगाग्नीने दग्ध होतील. तू मात्र माझ्या 30व्या वर्षापर्यंत मोठी चूल पेटवीत राहा. त्यानंतर माझे भक्त येऊन त्यांचा स्वयंपाक तेच करतील. असे 3 वर्ष होणार. त्यानंतर स्थूल रूपाने या अग्निपूजेची आवश्यकता नाही. पृथ्वी यज्ञ प्रारंभ केला आहे, ते दिग्विजयी पण होत आहे. जलयज्ञाला प्रारंभ झाला आहे. पंचमहाभूतांसंबंधीचे यज्ञ मी कधी ऐकले नव्हते. श्रीपादांच्या लीला विधानाबद्दल विचार करणे म्हणजे व्यर्थच, असा निर्णय मनाने घेतला. एकदा एका नूतन परिणीत जोडपे श्रीपादांच्या दर्शनासाठी आले. त्यांना पंचदेव पहाड येथील दरबारात राहायला सांगितले. 2 दिवसांनी त्या मुलीचा पती मरण पावला. श्रीपाद महागुरू त्यांचे रक्षण करतील. वरदान देणारे ते कृपाळू प्रभू देवासमान आहेत असा त्यांचा विश्वास होता. पण नववधूला दुःखासह असे वैधव्य प्राप्त झाले. त्या जोडप्याचे नातलग पंचदेव पहाडला आले होते. शवदहन करावे की नाही हा विषय संदिग्ध होता, कारण श्रीपादांच्या अनुमतीशिवाय पंचदेव पहाडाच्या दरबारातून शव घेऊन जाणे शक्य नव्हते. नववधूने आपली दीनावस्था श्रीपादांना कळवली. श्रीपाद म्हणाले, कर्मफळ अनिवार्य आहे. त्यावर नववधू म्हणाली, जड कर्मामुळे खरंच माझा पती मृत्युमुखी पडला असेल तर देऊळ बांधून त्या कर्माचीच पूजा केलेली बरी. चैतन्य स्वरूप अग्निवस्त्रधारी अग्निरूप श्रीपादांना साध्य असाध्य असे काही नाही असे मी ऐकले होते. या अभागिनीला मांगल्य दीक्षा देऊन धन्य करावे. त्या नववधूचा श्रीपादांच्या दयादृष्टीवर व कारुण्यावर दृढ विश्वास होता. मेलेल्यांना जीवदान. त्यावर श्रीपाद म्हणाले, विश्वासो फलदायकम. माझ्यावर तुझी दृढ भक्ती असेल तर तुझा पती नक्कीच जिवंत होईल. परंतु कर्मसिद्धांताच्या व्यतिरिक्त होऊ नये म्हणून काहीतरी उपाय शोधू. तुझे मंगळसूत्र विकून तुझ्या नवऱ्याच्या वजनाइतकी लाकडे तू मला आणून दे. ती लाकडे चुलीत टाकून अन्न शिजवेल. ज्या लाकडाने तुझ्या पतीचे शरीर दग्ध झाले असते त्या लाकडामध्ये हे अमांगल्य व मृत्यूरूपी कर्माची स्पंदने आकर्षित झाली आहेत. ती लाकडे या चुलीत दग्ध होतील व शिजवलेल्या श्राद्धान्नाने अमांगल्य बाधा शांत होईल.
हे ऐकून तिने तसेच केले व तिचा पती सजीव म्हणजे जिवंत झाला. श्रीपाद अशाच प्रकारे भक्तांची पापकर्मे लाकडात आकर्षित करीत चुलीवर लाकडे दग्ध होत व त्या अग्नीवर शिजवलेला रुचकर स्वयंपाक शुभप्रसाद रूपाने भक्तांना वाटला जाई. वरदक्षिणा न दिल्यामुळे योग्य स्थळ मिळेना. परिस्थितीमुळे तरुण कन्येला वृद्ध नवरा स्वीकारावा लागला. त्यामुळे मुलीने आत्महत्या केली. असे एका मुलीचे जीवन व्यर्थ झाले. अशा प्रकारे त्याच्या या वेळेचा धनलुटीमुळे अनेक घरात अशा घटना घडल्या. त्या सर्वांच्याच तळतळात त्याला आता भोगावेच लागतील. तो क्षयरोगी दिनवानेपणाने प्रार्थना करू लागला. करुणामय श्रीपादाने त्याला पंचपहाड दरबाराच्या गोशालेत झोपायला सांगितले. तेथे डासांचा खूप त्रास होत होता. त्याला पाणी पण देऊ नका असाही आदेश श्रीपादाने दिला. स्वप्नात त्याला एक राक्षस दिसला. राक्षसाने त्याचा गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या स्वप्नात छातीवर मोठा दगड ठेवल्याचे दिसले. त्या दगडावर एक बलिष्ठ पैलवान बसला होता. या दोन्ही स्वप्नांनी त्याचे कर्मफल नष्ट होऊन तो क्षयरोगी स्वस्थ झाला. जो कर्मभोग भोगायला त्याला बरेच दिवस लागले असते तो कर्मभोग श्रीपादाने त्याच्या स्वप्नाद्वारे अल्पकाळातच संपवला. त्यामुळे रोगमुक्त होऊन तो स्वस्थ झाला. असे आहेत श्री श्रीपाद प्रभू. तात्पर्य. श्रोते हो, श्रीपाद प्रभू किती प्रेमळ आहेत. भक्तांच्या चुका असताना देखील माणसाची परीक्षा घेऊन तसेच प्रत्येक माणसाचे प्रारब्ध अतितीव्र प्रारब्ध सुद्धा ते बदलून त्यांना योग्य दिशा दाखवून त्यांना कसे संसारात वागावे हे ते प्रत्यक्ष दया दाखवून त्यास कसे जगावे हे शिकवतात. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रोते हो, तुम्ही माझ्या कथा नेहमीप्रमाणे आनंदाने आणि आवडीने वाचतात ऐकतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.